जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत। तो विषय म्हणजे बऱ्याच पशुपालकांना असा प्रश्न पडलाय की पाड्यांना पाणी पाजाय कधीपासून सुरुवात करावी। बरेच पशुपालक मला कमेंटच्या माध्यमातून विचारतात की पाड्यांना पाणी कधी द्यावं, त्यांना जंताचा डोस केव्हा द्यावा, त्यांना म्हणजे खुराकामध्ये काय द्यावं। तर या सर्व विषयांवरती मी एक एक करून व्हिडिओ घेऊन येत आहे। पहिली तर गोष्ट, पाड्यांना जंतावरचा डोस म्हणजे पाडी जन्मल्यापासून ते 12 महिन्याची होईपर्यंत तिला कोणत्या महिन्यामध्ये कोणता जंताचा डोस दिला पाहिजे याविषयी ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तो तुम्ही आपल्या चॅनलच्या लिंकवरती जाऊन बघू शकता। त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल। पण ज्या प्रकारे जेवढं जंताचा डोस महत्त्वाचा आहे तेवढंच आपल्या पाड्यांना पाण्याचंही प्रमाण देणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच आज मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे। पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा। पहिली तर गोष्ट, कालवड संगोपन करत असताना आपला पशुपालक एक सर्वात मोठी चूक करतो की तिला जन्मल्यापासून एक त्यांच्यामध्ये भ्रम आहे की जन्मल्यापासून 3 महिन्याची होईपर्यंत कालवडला बिलकुल पाणी द्यायचंच नाही। म्हणजे तिची इच्छा जरी असली पाणी प्यायची तरी तिला पाणी द्यायचं नाही। ती शेण जरी घट्ट टाकत असली, तिला तिच्या पिलेल्या दुधाचं किंवा खाल्लेल्या चाऱ्याचं जरी डायजेशन नीट होत नसलं तरी तिला पाणी द्यायचं नाही। हे आपल्या बऱ्याच पशुपालकांमध्ये आपल्याला गैरसमज बघायला मिळतो। किंवा काहींचं म्हणणं येतं की पाणी लवकर पाजायला लागलं तर पाड्यांना म्हणजे जास्त पोटाचा घेर वाढतो किंवा त्यांना ढेरी सुटते, त्याचबरोबर त्यांच्या पोटावरती जास्त केस पडतात, त्यांची वाढ खुंटते। तरी सर्व आपल्या पशुपालकांचे गैरसमज आहेत। कालवड संगोपन करत असताना आपले बरेच असे पशुपालक एक मेजर चूक करतात, ती म्हणजे काय तर आपल्या पाड्यांना बॉटलने दूध न पाजता, म्हणजे जी निप्पल असणारी बॉटल असते त्यानं दूध न पाजता एखाद्या पातेल्यामध्ये ठेवणार किंवा एखाद्या घमेल्यातून दूध पाजायला सुरुवात करतात। आता बाटलीने दूध पाजल्याचा काय फायदा होतो, तर आपल्या कालवडीला नैसर्गिकरित्या दूध पिल्याची जाणीव होते। दुसरी गोष्ट काय होतं तर दूध आहे ना, हे डायरेक्ट कोटी पोटात न जाता सरळ पोटाच्या चौथ्या कप्प्यात म्हणजे अबोमॅझममध्ये जाते। म्हणजे पहिली तर गोष्ट, आपल्या जनावरांना एक 4 कप्पे असतात। तर पहिला असतो रेटिक्युलम, दुसरा असतो ओमॅझम, तिसरा असतो रुमेन आणि चौथा असतो अबोमॅझम। तर पहिल्यांदा काय होतं तर जर समजा आपण आपल्या कालवडींना पातेल्यानं किंवा घमेल्यानं जर दूध पाजत असेल तर ते डायरेक्ट तिच्या ॲबोमॅझममध्ये न जाता रुमेनमध्ये जातं, म्हणजे पोटाच्या 3ऱ्या कप्प्यामध्ये, आणि तिथं त्याचं पचन व्यवस्थित होत नाही। त्यामुळे आपल्या कालवडीची आपल्याला पाहिजे अशी वाढ झालेली दिसत नाही। त्यामुळे पहिली तर गोष्ट, आपण जर आपल्या पाड्यांना बॉटलनं दूध पाजत असू तर ते डायरेक्ट तिच्या ॲबोमॅझम म्हणजे 4थ्या कप्प्यामध्ये जातं आणि तिथं तिची पचनक्रिया चांगली होते आणि ॲज इट इज ते आपल्या पाडीच्या वजन वाढीसाठी किंवा हाडवाढीसाठी किंवा सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर ठरतं। आणि बॉटलने दूध पाजण्याचा जर दुसरा फायदा म्हटलं तर आपल्या पाड्यांना दुधातील आणि पाण्यातील फरक लक्षात येतो। म्हणजे जेव्हा आपण आपल्या पाड्यांना पाणी ठेवणार आहे, समजा जर पातेल्यानं जर आपण त्यांना दूध पाजत असू तर त्यांना असं वाटतं की पाणी जरी ठेवलं तर वाटतं की त्यांना ते दूधच आहे आणि ते एकदम फास्ट प्यायला बघतात। मग त्यामध्ये काय होतं तर त्यांना कळत नाही की किती प्रमाणात आपल्याला पाणी पिणं गरजेचं आहे। पण नेमका हाच आपल्याला फायदा होतो की बॉटलनं दूध पाजल्यानंतर आपल्या कालवडींना पाण्यातील आणि दुधातील हा फरक स्पष्टपणे कळतो। म्हणजे आपण त्यांना भरपूर प्रमाणात जरी पाणी पाजायला गेलो तर त्यांना जेवढं गरजेचं आहे तेवढंच ते पाणी पिणार आहेत आणि जास्त पाणी पिण्यामुळे जे आपल्या पाड्यांमध्ये साईड इफेक्ट होणार आहेत ते होणार नाहीत। म्हणजे कधी कधी काय होतं तर अचानकपणे जास्त जर आपली पाडी एकदम दूध पाणी पिली, एकदम समजा पटपट पाणी पिली तर कधी कधी काय होतं तर लाल लगवित्या करायला लागतात किंवा जास्त प्रमाणात त्यांना धापा टाकतात किंवा न्यूमोनियासारख्या आजारालाही ते बळी पडतात, कारण की ते पाणी एकदम दूध असल्यासारखं पटपट प्यायला बघतात आणि त्यामुळे कधी कधी ते पाणी त्यांच्या फुफ्फुसात सुद्धा जाऊ शकतं। त्यामुळे त्यांना ड्रिंचिंग न्यूमोनिया सारखा भयंकर आजार होऊ शकतो। आता महत्त्वाचा मुद्दा म्हटलं तर कालवडीला पाणी कधीपासून द्यावं, तर सरासरी कालवडीला 5व्या दिवसापासून पाणी देणं गरजेचं आहे। म्हणजे काय होतं, बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण आपल्या पाडीला भरपूर प्रमाणात दूध ठेवतोय, पण ते पचवण्यासाठी आपल्या पाडीला पाण्याची गरज असते आणि तिला जी दुधातनं पाणी मिळणार आहे त्यातून ती गरज पूर्ण होत नाही। त्यामुळे आपल्या पाडीला जर पाणी द्यायचं म्हटलं तर आता किती दिलं पाहिजे, तर जर आपण समजा बॉटलनं जर आपल्या पाडीला दूध पाजत असू तर सरासरी तिला 5व्या दिवसानंतर सरासरी दिवसामध्ये एक 400 मिलीपर्यंत आपण तिला पाणी देऊ शकतो। तर आता ते पाणी काय करायचं, शक्यतो करून हे जमिनीवरती भांड्यामध्ये ठेवणं आपल्याला गरजेचं आहे। जेणेकरून काय करतं तर जी लहान पाडी आहे तिला ॲक्च्युली आपण असं पाणी दिलं तर तिला कळत नाही की बाबा पाणी किती पिलं पाहिजे। पण जर आपण बॉटलनं दूध पाजत असू तर आपल्या पाडीला दुधातला आणि पाण्यातला फरक कळतो आणि ते आपल्या पाणी जर आपण तिला भरपूर जरी ठेवलं तर ती प्यायला बघत नाही। तर सरासरी 400 ते 500 मिली ही आपली जी जन्मलेली पाडी आहे, म्हणजे 5 ते 10 दिवसानंतर आपण तिला पाणी द्यायला सुरुवात करू शकतो।
मग आता पाणी द्यायचं कधी, तर सरासरी दूध पाजायच्या 1 तास आधी तर पाणी तिला देऊच नाही आणि दूध पाजल्यानंतर सरासरी 2 तासानंतर, म्हणजे दूध पाजून झाल्यानंतर 2 तासांना आपण तिला पाणी एका स्वच्छ अशा भांड्यामध्ये तिच्या पुढे ठेवणं गरजेचं आहे. मग तिला जे आवश्यक प्रमाणात आहे ती तेवढी पाणी पिईल आणि तिला जर गरज नसेल तर ती पाणी पिणार नाही. मग असं केल्यानं काय होतं, तर आपल्या पाड्यांना तिच्या शरीरानुसार म्हणजे आवश्यक जेवढं पाण्याची गरज आहे तेवढंच पाणी पाहिजे त्यांना सवय लागते. नाहीतर बऱ्याच पाड्या मी बघत आलो की 10 महिन्याच्या झाल्या, 11 महिन्यात झाल्या, तर एकदा बादलीत तोंड घातलं तर ते काढायला मागतच नाही. तसेच पाण्याबरोबर बऱ्याच पशुपालकांना प्रश्न पडतो की आपल्या पाड्यांना काफ स्टार्टर कधीपासून चालू केलं पाहिजे. तर पाडी जन्मल्यानंतर आपण 5व्या दिवसापासून तिला काफ स्टार्टर देऊ शकतो. तर आता काफ स्टार्टर आपण तिला किती द्यायचं, तर सरासरी जन्मल्यानंतर 5व्या दिवसानंतर ते 50 ते 100 ग्रॅमपर्यंत आपण तिला काफ स्टार्टर देऊ शकतो. मग आता त्यात पण बरेच पशुपालक एक चूक करतात की काफ स्टार्टर हे दुधात म्हणजे मिसळून द्यायला बघतात. तर त्यानं काय होतं, तर काफ स्टार्टर हे तिच्या डायरेक्ट ॲबोमॅझममध्ये जातं आणि त्याची जिथं जी म्हणजे डायजेस्टिव्ह आहे म्हणजे पचनक्रिया आहे ती योग्य प्रकारे होत नाही आणि त्यामुळे ते तिच्या अंगी लागत नाही. आपण म्हणतो आपण आपल्या पाड्यांना भरपूर काफ स्टार्टर दिलेलं आहे पण आपल्या पाडीची तब्येत सुधारत नाही. तर तसं न करता आपण समजा आपली पाड्याचा 5 दिवसाची पाडी काय काफ स्टार्टर खाणार नाही, पण जेव्हा आपण बॉटलनं दूध पाजतो तेव्हा तिच्या तोंडामध्ये जी लाळ तयार होते, तर अशा वेळेला आपण काफ स्टार्टर आपल्या हातामध्ये घेऊन सुद्धा तिच्या तोंडापुढे जर पकडलं तर ते आवडीनं काफ स्टार्टर दूध समजून थोडं चघळायला सुरुवात करतात आणि त्यामुळे तिथे आपल्या लहानपणापासूनच पाड्यांना काफ स्टार्टर खायची सवय लागते. मग तिला थोड्या प्रमाणात काफ स्टार्टर देण्यामुळे काय होतं, तर तिला काफ स्टार्टर हे खायची सवय लागते. म्हणजे सरासरी 20-25 दिवसाची आपली पाडी झाल्यानंतर ऑटोमॅटिक ते काफ स्टार्टर ती पेंड खायला सुरुवात करते. मग सरासरी आपली कालवड जेव्हा 2-2.5 महिन्याची होती आणि त्या काळात जर तिनं 2 ते 2.5 किलोपर्यंत जर काफ स्टार्टर दिवसभरात जर खाल्लं तर आपल्याला हळूहळू तिचं दूध बंद करून तिला आपल्या वरच्या खाद्यावरती आपल्याला तिचं पालनपोषण करता येतं. तर पशुपालक मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण काफ स्टार्टर आणि जर पाण्याचं योग्य प्रमाण आपल्या पाडीला दिलं तर त्याचा आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो. तर आता सरासरी जर त्यांना एक जर तक्ता जर द्यायचा म्हटलं तर कितव्या महिन्यामध्ये किती लिटरपर्यंत आपल्या पाडीनं पाणी पिणं गरजेचं आहे, तर सरासरी जेव्हा आपल्या पाडीची 1 महिना वय आहे त्यावेळेला तिनं सरासरी 4 ते 4.5 लिटरपर्यंत जरी पाणी, म्हणजे सुरुवात जर तिला आपण 500 मिलीपासून केली तर 30व्या दिवसापर्यंत ती जर 4 लिटरपर्यंत जर दिवसामध्ये संपूर्ण दिवसात पाणी पित असेल तरी ते तिच्या शरीरासाठी गरजेचं आहे. आणि जर समजा दुसऱ्या महिन्यामध्ये आपली पाडी आहे किंवा 2 महिन्याची पाडी झाली तर तिला सरासरी तिच्या वयानुसार 5-5.5 लिटर ते 6-7 लिटरपर्यंत दिवसाला पाण्याची गरज आहे. त्याचबरोबर 3ऱ्या महिन्यामध्ये तिला 8 ते 10 लिटरपर्यंत पाण्याची गरज आहे आणि 4थ्या महिन्यामध्ये 11 ते 12 लिटरपर्यंत आपल्या पाडीनं पाणी पिणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारे जर आपण आपल्या पाड्यांना जर काफ स्टार्टर असो किंवा पाण्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर लहानपणापासून जी तिची वाढ प्रॉपर करणं गरजेचं आहे आपल्याला, ते आपल्याला ॲज इट इज भेटत जाईल. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, कालवड सरासरी 5 ते 6 महिन्याची झाल्यानंतर आपला पशुपालक तिला काफ स्टार्टर ठेवतो भरपूर प्रमाणात, म्हणजे 2 नंबरची पेंड ठेवणार, त्याचबरोबर तिला पाणी वेळच्या वेळेला देणार. पण तिची जी सुरुवातीची म्हणजे जी कोवळ्या अवस्थेमध्ये जी वाढ खुंटलेली आहे ती आपण भरून काढू शकत नाही. त्यामुळे जर सुरुवातीलाच आपण तिला जन्मल्यानंतर एक सरासरी 5 ते 10 दिवसानंतरच योग्य वेळी काफ स्टार्टर आणि पाण्याचं जर चांगलं नियोजन केलं तर तिची तब्येत एकदम आपल्याला वजनामध्ये तर फरक दिसेलच, त्याचबरोबर आपल्या कालवडींची परिपूर्ण वाढ अशी होईल. तर पशुपालक मित्रांनो, मी आशा करतो की या व्हिडिओमध्ये तुमची एक कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की आपल्या पाड्यांना काफ स्टार्टर कधी द्यावं, त्याचबरोबर पाणी त्यांना केव्हा द्यावं, जेणेकरून त्याचा आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल. त्याचबरोबर तुमच्या जर या व्हिडिओविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तसेच जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा. तर भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. जय महाराष्ट्र.